नमस्कार. MPSC टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण घेत आहोत राज्यघटना या विषयाचा टॉपिक नंबर 3, घटनेची वैशिष्ट्ये. तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाकडे. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर कशाचा समावेश होत नाही असे त्यांनी विचारले आहे. तर अखिल भारतीय सेवा आणि बी एकेरी न्यायव्यवस्था. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 2, भारतीय संघराज्याचे वर्णन आभासी संघराज्य असे कोणी केले? तर पर्याय 1 केसी वेअर. प्रश्न 3, कोणाच्या मते ड्राईव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे कायद्याचे राज्य या तत्वांच्या विरोधी आहे? तर पर्याय नंबर 2 डायसे. प्रश्न 4, भारतीय संसदीय शासनाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये ही आहेत. तर योग्य पर्याय आहे नाममात्र व वास्तविक कार्यकारी अधिकारी यांचे अस्तित्व. कार्यकारी मंडळांची विधिमंडळात सामूहिक जबाबदारी. पंतप्रधानांचे नेतृत्व. कनिष्ठ सभागृहांचे विसर्जन. आणि बहुमतधारी पक्षांची सत्ता. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 वरील सर्व. प्रश्न 5, कायद्याचे राज्य या तत्वांचे जनक डॅश हे मानले जातात? तर कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक सर एडवर्ड कोक. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 6, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला? तर योग्य पर्याय आहे पर्याय 2 कॅनेडियन मॉडेल. प्रश्न 7, जोड्या लावा. संघ पद्धतीचे स्वरूप. एकीकडे विचारवंत आहेत आणि त्यांचे कथन दिलेले आहेत. तर याचे योग्य जोड्या लावायचे आहे. केसी व्हियर, मॉरिस जोन्स, पॉल ॲपलबी, ग्रॅनविल ऑस्टिन. तर याचा योग्य पर्याय आहे केसी व्हियर अर्धसांघिक, मॉरिस जोन्स सौदेबाजीचा संघराज्यवाद, पॉल ॲपलबे अत्यंत सांघिक आणि ग्रॅनविल ऑस्टिन सहकारी संघराज्यवाद. म्हणून पर्याय नंबर 4, 3, 1, 2 पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8, खालीलपैकी कोणती भारतीय संविधानांची एकात्मक वैशिष्ट्ये आहेत? तर याचा योग्य पर्याय आहे एकात्मक न्यायपालिका, संविधानाची लवचिकता आणि राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9, ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानात स्वीकारली गेली? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय 3 कार्यकारी मंडळाचे कायदे, मंडळाप्रती सामूहिक उत्तरदायित्व. पर्याय 3 म्हणजेच केवळ 3. प्रश्न 10, भारताच्या संविधानामध्ये ऑस्ट्रेलियन संविधानामधून कोणती वैशिष्ट्ये किंवा तत्त्वे घेण्यात आली आहेत? तर याचा योग्य पर्याय आहे ए समवर्ती सूची आणि सी व्यापार, वाणिज्य व परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य. योग्य पर्याय पर्याय नंबर 1 ए आणि सी फक्त. प्रश्न 11, भारतीय संघवाद डॅश संघवादाशी मिळता जुळता आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय 3 कॅनडाचे. प्रश्न 12, भारतीय संघराज्यवाद मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने डॅश या प्रकरणात मांडला होता? तर योग्य पर्याय आहे पर्याय 4 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. प्रश्न 13, खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी समान आहेत? तर योग्य पर्याय आहे पर्याय 1 संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय. पर्याय नंबर 1. प्रश्न 14, M.V. पायली यांच्या मतानुसार भारतात लोकशाहीचा पाया बनविणारी संविधानात अंतर्भूत असलेली मूलभूत तत्त्वे कोणती आहेत? तर कॅबिनेट सरकार, संघराज्यवाद, न्यायालयीन स्वतंत्रता आणि धर्मनिरपेक्षता, राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. म्हणजेच वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. प्रश्न 15, राज्यपालांच्या नेमणुकीसंबंधी भारताने डॅश राज्यघटनेचे अनुकरण केले आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय 3 कॅनडाच्या. प्रश्न 16,
भारतीय संविधान सभेच्या विविध समित्यांच्या योग्य जोड्या ओळखा. तर योग्य जोडी आहे ब. मूलभूत अधिकार व उपसमिती जे.बी. कृपलानी. क. केंद्रीय संविधान समिती जवाहरलाल नेहरू. ब आणि क या प्रश्नाचे म्हणजेच पर्याय नंबर 4 ब आणि क योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. भारतातील संघ राज्य व्यवस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत? तर संविधानाची सर्वोच्चता, केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेची विभागणी आणि क. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्व. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत? तर योग्य पर्याय आहे प्रभावशाली केंद्रशासन आणि द्विगृही कायदेमंडळ. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले नाही? तर पर्याय 4 समोरची सूची. प्रश्न 20. खालीलपैकी कोणता भाग हा भारतीय संविधानाची मूलभूत संरचना म्हणून मान्य केला जातो? तर योग्य पर्याय आहे पर्याय 3 संसदीय लोकशाही. प्रश्न 21. खालील विधाने लक्षात घ्या. अ. केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे संविधानाची मूलभूत चौकट ही संकल्पना प्रस्थापित झाली. योग्य आहे. ब. अनुच्छेद 368 नुसार संविधानात बदल करताना दुरुस्ती अपेक्षित असून परिवर्तन अपेक्षित नाही. हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 4 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न 22. भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिले? तर पर्याय नंबर 2 ग्रॅनव्हिल ऑस्टिन. प्रश्न 23. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर पर्याय 2 मूलभूत हक्क. प्रश्न 24. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी संघराज्यांच्या तत्वांशी पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सुसंगत नाहीत? तर पर्याय नंबर अ सर्व घटक राज्यांसाठी एक संविधान, ब एकल नागरिकत्व, क केंद्राला अधिक कायदे निर्मितीचे अधिकार आणि ड केंद्राद्वारे राज्यपालांची नेमणूक. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. खालील विधाने विचारात घ्या. अ. मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. हे योग्य आहे. ब. ती संविधानात 44व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे अंतर्भूत करण्यात आली. हे चूक आहे. पर्याय नंबर 2 अ बरोबर आणि ब चूक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 26. विधान अ. संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळांचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. योग्य आहे. कारण ब. प्रशासनावर कायदेमंडळांचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे सुद्धा बरोबर आहे, पण अचे स्पष्टीकरण नाही. म्हणून पर्याय नंबर 2 अ आणि ब दोन्हीही बरोबर, परंतु ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. प्रश्न 27. सूची ए आणि सूची बी मधील योग्य जोड्या जुळवा. तर एकेरी नागरिकत्व इंग्लंड म्हणजे युकेकडून घेतलेले आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन हे अमेरिकेकडनं घेतलेले आहे म्हणजेच USA. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंडकडनं घेतलेले आहे. आणि केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची हे ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेले आहे. म्हणून पर्याय नंबर 1 1 2 3 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच पर्याय 4 राज्यांचे कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 29. रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे राज्य या संकल्पनेस सामाजिक करार म्हणून डॅश यांनी संबोधले. तर योग्य पर्याय नंबर 4 लॉक आणि रुसो.
प्रश्न 30. भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्रीय स्वरूपाचे नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण दिसून येईल. दोन्ही पद्धतींच्या मिश्रणातून तयार झालेला तो एक वेगळाच प्रकार होय, असे भारतीय संघराज्याबाबत कोणी म्हटले? तर पर्याय 3 श्री दुर्गादास बसू यांनी असे म्हटले होते. प्रश्न 31. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. भारत आणि अमेरिका या दोन्ही संघराज्यातील राज्यघटनेमध्ये अधिकारांचा 3 याद्या ही बाब समान आहे. ब. कॅनडाच्या संघराज्यांच्या प्रतिकृतीने वैधानिक अधिकारांच्या 2 याद्यांची तरतूद केलेली असून एक यादी ही संघ सरकारची तर दुसरी यादी घटक राज्यांची आहे. तर पर्याय नंबर 3. भारतीय संघराज्यांची व्यवस्था ही केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्ता विभाजनावर आधारित आहे, परंतु त्यांच्यात न्यायालयीन अधिकारांची विभागणी केलेली नाही. तर पर्याय नंबर 3 हे योग्य आहे आणि या प्रश्नाची योग्य पर्याय सुद्धा आहे. प्रश्न 32. भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्त्वे घेण्यात आली आहेत? तर क. मूलभूत अधिकार आणि ड. सशस्त्र दलांचे सरसेनापती. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 फक्त क आणि ड. प्रश्न 33. प्रा. के.सी. व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? तर पर्याय नंबर 4 एकात्मक राज्यांची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्यांची दुय्यम वैशिष्ट्ये असलेला एकात्मक राज्य आहे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 34. कोणत्या तत्वातून प्रश्न 34. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? तर पर्याय 2 कायद्याचे राज्य. प्रश्न 35. भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाहीत? तर एकच राज्यघटना, एकात्मिक न्यायव्यवस्था आणि अखिल भारतीय सेवा आणि ड. आणीबाणीच्या तरतुदी. पर्याय नंबर 3 अ, क, ई, एफ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36. भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालींची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात? तर सत्ता विभाजन, स्वतंत्र न्यायमंडळ, द्विगृही कायदेमंडळ आणि लिखित राज्यघटना. पर्याय नंबर 2 अ, क, ड, ई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 37. भारतीय संघराज्याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा. तर के.सी. व्हियर निम संघराज्य, ग्रॅनविल ऑस्ट्रिन सहकारी संघराज्य, मॉरिस जोन्स सौदारज संघराज्य आणि आयव्हर जेनिंग्स प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य. तर पर्याय नंबर 2 3, 2, 1, 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. खालील विधाने विचारात घ्या. अ. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळात जबाबदार असतो. ब. संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. योग्य आहे. क. अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे. हे सुद्धा योग्य आहे. पर्याय नंबर 4 ब आणि क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 39. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही. कोणते ते ओळखा. तर अल्पसंख्याकांचे शासन फक्त क या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 40. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याच्या सांगितले होते कारण विधान 1 भारतीय समाज समतेवर आधारलेला नव्हता. विधान 2 परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. विधान 3 जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झाले होते. तर तीनही विधान बरोबर असल्याकारणाने पर्याय नंबर 3 तीनही विधान बरोबर आहे. तर पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 41. भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलत्वे दिसून येतात? तर दुहेरी शासन व्यवस्था, अधिकारांची वाटप, द्विगृही कायदेमंडळ आणि स्वतंत्र न्यायमंडळ. तर पर्याय नंबर 2 फक्त अ, ब, ड, ई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 42. संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ डॅश हा आहे. तर 3 कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळात जबाबदार राहते. पर्याय नंबर 3. प्रश्न 43. अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःच्या सर्वांगीण विकास करू शकत नाही असे कोणी म्हटले? तर पर्याय नंबर 1 प्रो लास्के यांनी असे म्हटले. प्रश्न 44. भारतीय संविधानांची काही मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ठरविण्यात आली आहेत. त्यापैकी पुढीलपैकी कोणते पर्याय योग्य आहे? तर संघराज्य, धर्मनिरपेक्षता, मुक्त व योग्य निवडणुका, कायद्यांचे राज्य आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाची सत्ता. तर पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 45. धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असे त्यांनी विचारले आहे? तर पर्याय 1 धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग नाही. तर हे विधान बरोबर नाही. पर्याय नंबर 1. प्रश्न 46. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? तर पर्याय नंबर 3 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. प्रश्न 47. योग्य कथने ओळखा. तर काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. योग्य आहे. ब काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 3 आणि ब दोन्हीही कथने योग्य आहेत. प्रश्न 48. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहे? तर पर्याय नंबर 4 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचा निलंबनासंबंधीचा तरतूद. प्रश्न 49. भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्रोत यांच्या जोड्या लावा. तर न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकेकडनं, कायद्यांचे अधिराज्य इंग्लंडकडनं, शेषाधिकार केंद्राकडे कॅनडा आणि समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. पर्याय नंबर 1 2 1 4 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 50. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही? तर पर्याय 1 मूलभूत अधिकार. प्रश्न 51. भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात केंद्राला अधिक अधिकार दिलेले आहेत. फक्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 52. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तर पर्याय नंबर 4 अमेरिका. प्रश्न 53. भारतीय संविधानकर्त्यांनी केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीची कल्पना डॅशच्या संविधानातून घेतली आहे? तर पर्याय 4 कॅनडा. प्रश्न 54. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय नंबर 4 पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. हे विधान बरोबर नाही. पर्याय नंबर 4. प्रश्न 55. कायद्याचे राज्य या तत्वांचे आद्यप्रवर्तक कोण होते? तर पर्याय 1 सर एडवर्ड कोक. प्रश्न 56. खालील दोनपैकी कोणते विधान चूक आहे असे त्यांनी विचारले आहे? तर कोणते विधान चूक आहे? तर शासन आणि जन अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहेत. हे विधान चूक आहे. कायद्यांचे राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. हे विधान योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर
केवळ अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 57. भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? तर पर्याय 1 एक राज्यघटना. प्रश्न 58. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तर पर्याय 4 अमेरिका. प्रश्न 59. संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात? तर अस्थिर शासन, मंत्रिमंडळांची हुकुमशाही, कौशल्यहीनांचे शासन आणि ई सत्ता विभाजनाच्या विरुद्ध. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 60. राज्यघटनेच्या कार्यांचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाबाबत NCRWC खालील विधाने विचारात घ्या. तर अ त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती. ब 11 सदस्यासह त्यांचे प्रमुख SN वेंकटचलैया होते. आणि क त्यांचा अहवाल 31 मार्च 2002 रोजी सादर करण्यात आला. आणि ड त्यांनी 249 शिफारशी केल्या होत्या. तर पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 61. भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली? तर कायद्याचे राज्य आणि ड कायदा निर्मिती प्रक्रिया. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्याने विचारले आहे? तर अ ब्रिटिश घटना ही अलिखित आहे, हे योग्य आहे. ब ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, हे सुद्धा योग्य आहे. क ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे, हे सुद्धा योग्य आहे. तर वरीलपैकी कोणतेही चूक नाही, म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 63. खालील विधानांचा विचार करा. अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते, योग्य आहे. ब मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते, हे विधान चुकीचे असल्यामुळे पर्याय नंबर 2 अ बरोबर आहे, म्हणजेच पर्याय नंबर 2 हे चूक आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 64. राज्यघटनेतील तरतुदी व त्यांची उगमस्थाने याबाबत जोड्या लावा. तर प्रस्तावना उद्देशपत्रिका अमेरिकन राज्यघटना, एकेरी नागरिकत्वाची पद्धत UK राज्यघटना, प्रबळ केंद्रयुक्त संघराज्य कॅनेडियन राज्यघटना आणि राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आयरिश राज्यघटना. म्हणून पर्याय नंबर 3 3 4 2 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 65. भारतीय राज्यघटनेच्या स्रोतांसंदर्भात सूची अ आणि सूची ब यांच्या जोड्या जुळवा. तर ब्रिटिश राज्यघटना कॅबिनेट व्यवस्था, आयर्लंड राज्यघटना मार्गदर्शक तत्त्वे, ऑस्ट्रेलियन राज्यघटना संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आणि अमेरिकेची राज्यघटना उपराष्ट्रपतीचे पद. म्हणून पर्याय नंबर 1 4 3 2 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 66. यादी क्रमांक 1 ची यादी क्रमांक 2 शी जुळणी करा. यादी 1 मध्ये भारतीय संघराज्यांचे वर्णन केलेले आहे आणि यादी 2 मध्ये त्यांचे विद्वान दिलेले आहेत. तर पर्याय एकात्मतेकडे कल असलेले संघराज्य स्वरूप प्रा. डी. एन. बॅनर्जी, अर्धसंघराज्य CH. अलेक्झांड्रोविच, कमालीचे संघराज्यीय ॲपलबी पॉल H. आणि ड केंद्रीकरण झालेले संघराज्य KV. राव. पर्याय नंबर 1 4 3 2 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 67. भारतीय संघराज्याचे वर्णन आणि वर्णनकर्ते विद्वान यांची जुळणी करा. तर सहकारी ग्रॅनव्हिले ऑस्ट्रिन, सौदेबाजीचे WH. मॉरिस जोन्स, केंद्रीकरण झालेले KV. राव
आणि अर्ध H.C. अलेक्झांड्रोविच. पर्याय नंबर 1, 4, 3, 2, 1 या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 68. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. यादी 1 मध्ये वैशिष्ट्ये आणि यादी 2 मध्ये स्रोत आहेत. तर राज्यपालांचे पद हे भारत सरकार कायदा 1935 मधून घेतलेले आहे. ब. न्यायालयीन पुनर्विलोकन हे अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं घेतलेले आहेत. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. आणि संसदीय राज्यपद्धती हे ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले आहे. म्हणून पर्याय नंबर 1, 1, 4, 3, 2 या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 69. भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबत खालील विधान विचारात घ्या. तर आता बरोबर असलेली विधाने निवडायची आहेत. तर अ. संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटना योग्य. ब. संघराज्य अमेरिकेची राज्यघटना योग्य. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडची राज्यघटना ही सुद्धा योग्य. आणि सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची राज्यघटना हे सुद्धा योग्य. म्हणून पर्याय नंबर 4 सर्व बरोबर आहेत. प्रश्न 70. व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत. उद्देशपत्रिकेत बंधुभाव या तत्वांचा समावेश केला योग्य आहे. ब. मूलभूत हक्काद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे हे सुद्धा योग्य आहे. क. हे हक्क वादयोग्य म्हणजेच दाद मागता येणारे आहेत हे सुद्धा योग्य आहे. आणि ड. गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत हे सुद्धा योग्य आहे. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 71. भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. तर अ. प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटक राज्य यात अधिकार वाटणे. ब. एकात्मक न्याय संस्था. क. अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. आणि ड. एकेरी नागरिकत्व. तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले होते. तर वरील सर्व विधाने बरोबर आहे. म्हणून पर्याय नंबर 4. प्रश्न 72. भारतीय संघराज्यांचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. तर संघराज्यांची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्मक राज्य. पर्याय नंबर 4 के.सी. व्हियर. पूर्णपणे संघराज्यही नाही, पूर्णपणे एकात्मक राज्यही नाही, परंतु दोन्हींचा संयोग असलेले दुर्गादास बसू. प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य सर आयव्हर जेनिंग. आणि एकात्मक किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य ड. ग्रॅनव्हिल ऑस्टिन. म्हणून पर्याय नंबर 1, 4, 3, 1, 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 73. योग्य जोड्या जुळवा. मूलभूत अधिकार अमेरिकेचे संविधान. नीती निर्देशक तत्वे आयरिश संविधान. केंद्र सरकारला उर्वरित अधिकार कॅनडाचे संविधान. आणीबाणी जर्मनीचे वायमर संविधान. पर्याय नंबर 3, 4, 3, 2, 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 74. संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही. तर पर्याय नंबर 4 अल्पसंख्याक उपसमिती मौलाना अबुल कलाम आझाद. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 75. सूची अ व सूची ब मधील जोड्या जुळवा. तर कायद्याचे राज्य इंग्लंड. घटनादुरुस्ती प्रक्रिया दक्षिण आफ्रिका. आणि समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. पर्याय नंबर 1, 2, 3, 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 76. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे. तर पर्याय नंबर 2 भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. प्रश्न 77. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनात येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळांच्या हातात आहे. तर पर्याय नंबर 3 संसदीय लोकशाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 78.
खाली दिलेल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. तर पर्याय नंबर 3 सगळे चूक आहेत. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 79 खालील विधाने विचारात घ्या, म्हणजेच कोणती विधाने बरोबर आहेत ते निवडा. तर भारतीय संविधानाचे ब्रिटिश संसदीय प्रारूपांचे अनुकरण केले आहे, योग्य आहे. आणि भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. म्हणून पर्याय नंबर 2 आणि हे दोनच विधाने योग्य आहे. प्रश्न 80 संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले. तर पर्याय 2 ऑस्ट्रेलिया. प्रश्न 81 खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील. तर राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन, कल्याणकारी राज्य आणि घटना दुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. म्हणून पर्याय नंबर 4 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 82 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशांच्या संविधानांच्या आधारावर घेतला आहे. तर पर्याय 2 अमेरिका. प्रश्न 83 संघराज्य सरकारमध्ये पर्याय 2 राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. पर्याय 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 84 भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती. तर पर्याय 1 एकेरी व एकात्मक न्यायपालिका. प्रश्न 85 सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते. तर पर्याय 1 द्विगृही. प्रश्न 86 संघीय शासन व्यवस्थेमध्ये पर्याय 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशाच पद्धतीने घटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना हा टॉपिक बघणार आहोत. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.